टेक्निक पाहूया आपण. पाढे पाठ करायचं म्हणजे आपल्याला खूप अवघड वाटतं ना, तर काही पाढे ठराविक पाढे आपल्याला अवघड वाटणारे पाढे पटकन तयार कसे करता येतात हे पण पाहू शकतो आपण. बरोबर आहे. मग तुमच्या समोर मी आता 19 चा पाढा तयार करून दाखवेल. बरोबर आहे. 19 चा पाढा 17, 19, 23, 27, 29 चे पाढे 29 चे पाढा जरा थोडासा अवघड वाटतो ना, तर अशा पाढ्यांना काही टेक्निक आहे. बरोबर आहे. तर ते टेक्निक वापरून आपण या ठिकाणी पाढे तयार कसे करायचे ते पाहणार आहोत. लक्षात आलं? मग आता मी 19 चा पाढा तयार करून दाखवू. ठीक आहे. हे बघा, आता आपण 19 चा पाढा तयार करायचा आहे. तर हा 19 चा पाढा तयार करण्यासाठी मी काय करतो, आता इथं थोडंसं बाजूला लिहितो. ठीक आहे. इथं बघा एक पहिल्यांदा एक आहे ना, 1 च्या नंतर विषम संख्या सगळ्याला माहित आहे. विषम संख्या 1 च्या नंतर विषम संख्या कोणती पहिली? 3. 3 च्या नंतर 5. 5 च्या नंतर 7. 7 च्या नंतर 9. 9 च्या नंतर 11. नंतर नंतर आणि नंतर 19. तर 19 म्हणजे आता 19 हे लास्ट आलं म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंतर म्हणजे 19 10 190 येतं. हे आपल्याला माहित आहे. मी 19 चा पाढा तयार करतोय, त्यासाठी मी काय केलं, इकडे पहिल्यांदा सगळे क्रमवार विषम संख्या लिहिल्या. मी आता काय करणार, याच्या पुढच्या बाजूला काय करणार आहे, शेवटी 0 लिहिणार आहे. नंतर मी 1, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असं लिहिलं मी. बघा मी काय केलंय, तो खालच्या बाजूने असं 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत अंक लिहिले. आता जर तुम्हाला पाढा येत असेल तर तुम्ही पाढा आता तयार करून पाहू शकता, वाचून बघू शकता. येते का नाही खात्री आहे का नाही बघा. 19 1 19, 19 2 38, 19 3 57, 19 4 4, 19 55, 19 7 114, 19 7 133, 19 8 152, 19 9 177 आणि 19 10 190. हा पाढा तुम्हाला लक्षात आला असेल, पटकन समजला असेल आहे की नाही. मी काय केलं, फक्त इकडे विषम संख्या लिहिल्या क्रमवार 19 पर्यंत आणि इथून परत उलट मी 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत नंबर लिहिले. 19 चा पाढा तयार. एवढं सोपं आहे. म्हणजे आपल्याला 19 चा पाढा नाही आला तर तुम्ही तयार करून याच्यातले पाहिजे ते तुम्ही गुणाकाराच्या स्वरूपामध्ये हे वापरू शकता. आता असे बरेच पाढे आहेत जे तुम्हाला मी दरवेळेस सांगत जाईल. ओके, समजलं सगळ्यांना? तर पाढे पण कसे तयार करायचे हा बेसिकचा छोटासा पार्ट आहे. बरोबर की? असंच आपल्याला बेसिकचे थोडे छोटे पॉइंट आपण पाहणार आहोत. ओके.